नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज कुठला सेवेचा किंवा कुठला व्रताचा असा व्हिडिओ नाही आहे. बघा, मी खूप दिवस विचार करत होते की या विषयावर बोलू का नको, माझे विचार किंवा मत मांडू का नको. यामध्येच बरेच दिवस किंवा महिने गेलेत असं म्हटलं तरी हरकत नाही, पण म्हटलं आज बोलणं गरजेचं आहे. बघा, मी पहिलीच इथे क्लिअर करत आहे की मी कोणालाही डायरेक्ट पॉईंट आऊट करत नाही आहे किंवा कोणाचे नाव खराब करत नाही आहे किंवा कोणाचं इथं नाव घेत नाही आहे किंवा नेगेटिव्हसुद्धा बोलत नाही आहे किंवा कोणत्या पण यूट्यूबर्स किंवा स्वामी भक्ताला हा उद्देशून व्हिडिओ बनवलेला नाही आहे. त्यामुळं मी पहिलीच क्लॅरिफिकेशन इथं देत आहे. बघा, मुळात आपण देवाला का मानतो? कारण आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे, आपल्याला बरेच अनुभव आलेले आहेत म्हणून मानतो. किंवा बरीच लोकं काही इच्छा असतात, स्वप्न असतात, अपेक्षा असतात, ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा देवाला मानतात. त्यामुळं आपण देवाकडे बरीच नवस मागतो आपली कामे व्हावी म्हणून. आता बघा, आपण सगळे स्वामी भक्त, दत्तभक्त किंवा कुठलेही तुमचे गुरु असे ना, त्या देवाला तुम्ही मानत असे ना, आपली त्यांच्यावर नितांत श्रद्धा असते. आता बघा काय होतं, एक एकदा श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये कधी बदलते हे आपल्याला कळत नाही. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धे यामध्ये एक खूप छोटीशी लाईन आहे किंवा एक खूप छोटीशी रेष असते आणि एक एकदा आपण ती कधी ना कधी तरी पार करतोच, पण आपल्याला एक एकदा लक्षात येत नाही किंवा आपल्याला वेळेवर लक्षात येतं आणि मग आपण जागे होतो आणि परत आपल्या जिथं आहे आपण तिथं येतो. बघा, असंच काही यूट्यूबवर सध्या चालू आहे. स्वामींच्या नावाखाली काही पण व्हिडिओ बनवणे किंवा काहीही लोकांना सांगणे. 7ही दिवस व्हिडिओ करायचा आहे, त्यातनं पैसे मिळत आहेत म्हणून 7ही दिवस काहीही व्हिडिओ करणे असं सध्या चालू आहे. बघा, बरीच मंडळी अशी आहेत की त्या तुम्हाला खरंच गाईड करतात, स्वामी सेवेबद्दल सांगतात, व्रतांबद्दल सांगतात. अशी खूप चांगली चांगली मंडळी आहेत जी खरंच जेन्युइन आहे आणि यूट्यूबर्स आहेत की जे खरंच तुम्हाला गाईड करतात. त्यांचे अनुभव, त्यांची व्रतं किंवा आपले जे दररोजचे काही पूजा आहेत, सेवा आहेत, स्वामी सेवा असेल, दत्त सेवा असेल, कुठल्याही देवतांच्या सेवा असेल किंवा त्यांना समजा त्या सेवेतनं काही अनुभव आलेला असेल, ते खरंच शेअर करतात आणि त्यांना खरंच माझा सलाम आहे, नमस्कार आहे. कारण तुम्ही हे असंच चालू ठेवा, कारण आपल्याला स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि हे खरेपणाने ते चालू ठेवत आहेत. म्हणून त्यांचा मी खरंच सन्मान करते आणि सलामसुद्धा करते. बघा, पण मी आजकाल बघत आहेत की भरपूर लोक जे आहेत ना, ते अगदी अशी व्हिडिओ बनवतात की इथं हे ठेवा, 10 जागी मीठ ठेवा, 10 जागी काहीतरी वस्तू ठेवा, पैसे मिळतील, उशाखाली हे ठेवा, लगेच तुमचे उद्या स्वप्न पूर्ण होतील, हा आकडा किंवा हे एंजल नंबर हातावर लिहा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की तुमची इच्छा पूर्ण होईल, हे असं करा म्हणजे पैशाचा 100% पाऊस पडेल. असं चालू आहे. अहो, असाच जर पैशाचा पाऊस किंवा स्वप्न पूर्ण झाली असती किंवा पैसा मिळाला असता तर कोणीही कष्ट केलं नसतं, कोणीही मेहनत केली नसती, कोणीही सेवा केली नसती, लोक असेच श्रीमंत झाले असते आणि त्या पैशाला काहीच व्हॅल्यू किंवा किंमत आजकालच्या जगामध्ये उरली नसती. प्लस लक्ष्मी सगळ्यांच्याकडे अशी सहज चालून आली असती आणि आपण देवाला सुद्धा मानलं नसतं. त्यामुळे असं प्लीज करू नका. मला इथं एक उदाहरण द्यायचं आहे. मला माहीत नाही, बऱ्याच ताईंनी, दादांनी किंवा बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितला असेल. मी सुद्धा तो व्हिडिओ बघितला. मध्ये एक व्हिडिओ खूप फिरत होता किंवा व्हायरल झालेला की ज्यांच्याकडे स्वामींची मोठी मूर्ती असे ना, छोटी मूर्ती असे ना, पण स्वामींनी जर हातात गोटी धरलेली असेल किंवा गोटी पकडलेली असेल तर ती मूर्ती जी आहे ती लगेच तुम्ही विसर्जित करा किंवा फोटो जर आहे तर लगेच तो पाण्यात सोडून द्या, मूर्ती पाण्यात सोडून द्या. कारण जर स्वामींनी हातात गोटी धरलेली असेल
तर तुमचे काहीच काम होणार नाही, तुमची काहीच कामे चांगली घडणार नाहीत, तुमच्या घरामध्ये तुमची प्रगती होणार नाही, कामामध्ये विलंब होईल, कायम तुम्ही एकीचकडं तुम्ही राहाल आणि तिथून तुमची कधीच प्रगती होणार नाही. आणि बरंच काही त्या व्हिडिओमध्ये होतं. आणि मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडं जी स्वामींची मूर्ती आहे मी तुम्हाला आता दाखवेन. स्वामींनी हातात गोटी धरलेली आहे. तर जर तुम्ही बघत असाल तर ही माझी स्वामींची मूर्ती आहे. स्वामींच्या हातात काय आहे बघा, गोटी धरलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं की ही मूर्ती विसर्जित करा. आणि मी तुम्हाला सांगू, तो व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी आपली मूर्ती आणि फोटो विसर्जित केलेले आहे पाण्यात. आणि मला बऱ्याच जणांनी ते सांगितलेले सुद्धा आहेत. आणि मला ऐकून अत्यंत वाईट वाटलं, कारण असं काही कोणी सांगितलं आणि तुम्ही मूर्ती नेऊन एवढी वर्ष तुम्ही त्याची पूजा केला, त्याच्यावरती अभिषेक केलेत, भरपूर तुमची त्यावरती श्रद्धा होती, आणि तुम्ही असंच कोणाचंही ऐकून ती मूर्ती किंवा फोटो कसं विसर्जित करू शकता. मी सुद्धा तो व्हिडिओ बघितला. आणि बघा, मी एकच माझ्या मनात किंवा मी मिस्टरांना एकच म्हटलं, बघा आपल्याला जी सुख दुःख, जी परीक्षा आपली जी बघितली जाते ती आपल्या पूर्वकर्मांमुळं किंवा आपल्या प्रारब्ध किंवा आपल्या कर्मांमुळं ती बघितली जाते. स्वामीच आहेत किंवा देवच आहेत जे आपल्याला सुख पण देतात, दुःख पण देतात, आणि आपली परीक्षासुद्धा बघतात, आणि त्यातून आपल्याला ते तयारसुद्धा करतात. त्यामुळे ही मूर्ती माझ्याकडे इन द सेन्स, मी लग्न व्हायच्या अगोदर मिस्टरांच्याकडं ही मूर्ती तेव्हापासून आहे. आणि मी तुम्हाला 100 नाही, मी 1,00,000% तुम्हाला सांगते, आमचं काहीच वाईट झालं नाही. उलटी आमची प्रगती होत गेली. घर झालं स्वतःचं, गाडी झाली, लग्न झालं आमचं, त्यांना चांगला जॉब मिळाला, प्रमोशन्स झाली त्यांची. आज ते एका नामांकित कंपनीमध्ये वकील आहेत माझे मिस्टर, त्यामुळे कॉर्पोरेट वकील आहेत. एका नामांकित कंपनीमध्ये ते सध्या काम करत आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की उगीच कोणाचं काहीही कोणी सांगितलं तर त्याच्यावर लगेच रिॲक्ट करू नका. ते व्यवस्थित आहे का नाही ह्याची पडताळणी करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अगदी एक छोटी रेघ असते, आपण ती कधी ओलांडून जातो हे आपल्याला कळतच नाही. त्यामुळे मी म्हटलं की स्वामींनी आजपर्यंत मला सगळ्यातनं अलगद बाजूला काढून ठेवून मार्ग दाखवलेला आहे. तेवढीच मी म्हणते 1,00,00,000 पट माझी परीक्षा घेतलेली आहे, आणि ती मी दिलेली सुद्धा आहे आणि अजूनही देत आहे. कारण मी असं म्हणत नाही मी एवढी स्वामी सेवा करते पण माझे 2 मिसकॅरेज का झाले, मी अजिबात म्हटलं नाही. मी स्वामींना कधीही दोष दिला नाही, किंवा मी म्हटलं नाही की मी एवढी सगळी पारायणं केली, मी 108 पारायण केले, मी 11 गुरुवार केले, मी गुरुचरित्र वाचते, सारामृताचे मी पारायण करते, पण माझ्याबरोबर का? माझी पूर्वकर्म काहीतरी घाण आहेत, मी पूर्वजन्मी काहीतरी खूप घाण केलेली आहे, ते या जन्मात मी भोगते आहे. आणि जोपर्यंत मी ते माझं कर्म जोपर्यंत मी भोगून संपवत नाही, स्वामीसुद्धा काही करू शकत नाही. कारण आपल्या कर्मांच्या आड स्वामी कधीही येत नाहीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आजकाल स्वामींबरोबर बरीच मंडळी आपले फोटो लावत आहेत. कारण ते असं म्हणतात की स्वामी माझ्या तोंडातनं बोलतात, मला स्वामींनी दृष्टांत दिला, मला स्वामींनी आज माझ्या स्वप्नात येऊन हे सांगितलं ते सांगितलं. मान्य आहे, सांगत असतील, नो डाऊट. स्वामी माझ्यासुद्धा स्वप्नात येतात. बऱ्याच स्वामी सेवेकरींच्या स्वप्नात आलेले आहेत, त्यांना काहीतरी सांगितलेलं आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. मी अजिबात ते खोटं आहे म्हणत नाहीत. पण बघा, स्वामींचं स्थान आणि जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपण तर माणूस आहोत, ते स्वामी आहेत. काहीतरी आपल्याला मर्यादाही पाहिजे. स्वामी जगाचे चालक पालक मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही स्वतःची तुलना कशी करू शकता? किंवा तेच माझ्या तोंडातनं बोलतात किंवा तेच मला सांगतात तेच तुम्ही करा असं म्हणणंसुद्धा एक मोठं पाप आहे. ते माध्यम असतील, पण असं अजिबात तुम्ही स्वामींच्या बरोबर आपला फोटो लावा, तो तुम्ही देवारात ठेवा किंवा ते पोस्टर छापा, असं अजिबात करू नका. बघा, स्वामींचे बरीच अशी मंडळी आहेत की जे सांगतात की तुम्ही आमच्या इथंच येऊन दर्शन घ्या. अक्कलकोटमध्ये कोण आहेत, अक्कलकोटमध्ये काय आहे, अक्कलकोटमध्ये स्वामी आता नाही आहे सो तिथं दर्शन घेऊ नका. हे म्हणणंसुद्धा पाप आहे. स्वामींची तिथं समाधी आहे, स्वामींनी तिथं स्वतः समाधी घेतलेली आहेत, स्वामींचे मूळ रूप आहे तिथं.
त्या स्थानाचं तेवढं महत्त्व आहे, स्थान महात्म्य आहे. त्यामुळे तुम्ही असं कोणी जरी तुम्हाला सांगितलं तर अजिबात करू नका. तुम्ही जवळपासच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठात जावा, पण वर्षातनं एकदा तरी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन तिथं डोकं नक्की ठेवून या. अजिबात कोणी जर म्हणत असेल तर तिथं जाऊ नका, तर असं करू नका. आपले स्वामी साक्षात तिथं आहे, हे लक्षात ठेवा. प्लस स्वामींचा कुठलाही फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये, मंदिरामध्ये, देवघरामध्ये ठेवू शकता. असंच नाही की तो कुठल्या तरी ऑर्गनायझेशन किंवा आता मी तुम्हाला म्हणते की अक्कलकोटचाच पाहिजे किंवा दिंडोरी प्रणीतचाच पाहिजे, अजिबात नाही. पोथीसुद्धा दिंडोरी प्रणीतचीच पाहिजे, अक्कलकोटची पाहिजे, अजिबात नाही. तुमच्याकडं जी स्वामी चरित्र सारामृताची पोथी असेल, भले ती मोठी असेना, छोटी असेना, तीच तुम्ही वाचा. अजिबात नाही की तुम्ही हीच पोथी वाचली पाहिजे आणि ह्या अक्कलकोटचीच वाचली पाहिजे किंवा दिंडोरी प्रणीतचीच वाचली पाहिजे, असं काहीही नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपणच तयार केलेल्या आहेत. स्वामींनी तुम्हाला सांगितलं आहे का की तुम्हाला हीच पोथी तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला स्वामी सेवेचं फळ मिळेल? अजिबात नाही. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खूप प्रचलित आहे. मग ते जे भरपूर जणांनी तो लिहिलेला आहे, दिंडोरी प्रणीतनी सेपरेट काढलेला आहे, थोडा छोटा आहे. इकडं जो अक्कलकोटला मिळतो थोडा मोठा आहे. आता तुमची इच्छा आहे, तुम्ही कुठली पण वाचा. भाव शुद्ध ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि तुमचं अंतःकरणापासून तुम्ही सेवा करा. मग पोथी कुठली पण असे ना, ती नक्कीच तुम्हाला तेवढाच अनुभव ही नक्की देऊन जाईल. आता बघा, स्वामी काय सांगायचे तर नेहमी सांगायचे सत्कर्म करा. जे खरंच गरजू आहेत त्यांना तुम्ही दान धर्म करा किंवा त्यांची मदत करा. किंवा उठता बसता मी अजून पण सांगते, ज्यांना खरंच काही जमत नाही ना, स्वामींचं नाव घ्या. तुम्ही चालताय, फिरताय, वॉकिंग करताय, स्वामींचं नाव घ्या. तुम्ही स्वयंपाक करताय, स्वामींचं नाव घ्या. तुम्ही जर फ्री टाईम असेल किंवा तुम्ही काही कुठंही टू व्हीलरवरून जाताय, काहीच तुम्हाला ते इयरपॉड्स घालून गाणी ऐकून ॲक्सिडेंट करून घेऊन काहीही फायदा नाही. मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण करा. तेवढं तुमचं नामस्मरणसुद्धा होऊन जातं. तुम्हाला सेपरेट टाईम काढण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि आपल्या सेवेमध्ये खरेपणा हा ठेवा. शुद्ध अंतःकरणाने सेवा करा. खरी जी काही गोष्ट आहे त्याची तपासणी करा आणि मगच त्या गोष्टी करा. अंधश्रद्धेकडे अजिबात बघू नका. बघा, मी असं म्हणत नाही की एंजल नंबर्स, मॅनिफेस्टेशन, फ्रिक्वेन्सी, रेकी, क्रिस्टल्स, एनर्जी या सगळ्या गोष्टी काम करतात. नो डाऊट 100%, कारण मी स्वतः रेकीचे 2 लेवल केलेली आहे. मॅनिफेस्टेशन्स करा, मी सुद्धा ती केलेली आहे. एनर्जी काम करते, पण त्यालासुद्धा एक प्रोसिजर आहे, स्क्रिप्टिंग आहे. तुम्हाला ते कायम तसंच त्याची प्रॅक्टिस करावी लागते, मगच ते तुमच्यासाठी वर्क करतात. पण असं उगीच कोणी काही सांगितलं, व्हिडिओ बनवला, आज हा नंबर लिहा, उद्या स्वप्न पूर्ण होतील, त्यामुळं तसं काहीही होत नाही. त्यामुळे अंधश्रद्धेकडे वळू नका. स्वामींची खूप सेवा करा, पण आपला संसार, आपली कामे, आपलं लाईफ पण तेवढंच एन्जॉय करा. कारण एकच आपल्याला लाईफ मिळाली आहे. सो लाईफ एन्जॉय पण करणं हे नक्कीच बनतं आहे. त्यामुळे हेल्थकडं पण लक्ष द्या. भरपूर काही नवीन शिका, नवीन शिकवा. आपली स्वप्न जी पूर्ण करायची आहे त्यासाठी नक्की हार्डवर्क, मेहनत ही नक्की करा. चांगली कामे करा, तरीसुद्धा परमेश्वर आपल्याला पावतो आणि आपली साथ देतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं अंधश्रद्धा काय आहे हे तुम्ही स्वतः ओळखणं गरजेचं आहे आणि तुम्ही तितके टॅलेंटेड किंवा सुज्ञ आहात की ते तुम्ही नक्की ओळखू शकता. त्यामुळं स्वामींची जागाच कोणी घेऊ शकत नाही. ते आपले स्वामी आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचीच सेवा करा. बाकी कुठल्याही मार्गाला लागू नका. भले काही व्रत असतील, वैकल्य असतील, काही यंत्र असतील किंवा काही असतील, त्यांची तुम्ही सेवा किंवा पूजा नक्की करा. अनुभव घ्या आणि मगच ते तुमच्या डेली रूटीनमध्ये तुम्ही ते सामावून घ्या. त्यामुळे एवढंच मला बोलायचं होतं. तुम्हाला पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.